नमस्कार मंडळी, साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. सकारात्मक लहरी व त्यांचा खेळ हा एक सुंदर लेख आपण पाहूयात. सकारात्मक लहरी व मानवी जीवनावरील परिणाम केवळ लहरींचा खेळ आहे. आपण मोबाईल नंबर लावला की त्या नंबरच्या लहरी बरोबर त्याच माणसाला शोधून काढतात, हे आश्चर्यकारक आहे. तसंच आपण जेव्हा एखाद्या देवीचं, संतांचे अथवा देवाचे स्तोत्र किंवा पोथी वाचतो किंवा व्याकुळ होऊन त्या देवाला, देवीला संकटात प्रार्थना करतो, तेव्हा त्या प्रार्थनारूपी सकारात्मक लहरी बरोबर त्याच देवी देवतापर्यंत पोहोचतात आणि ती देवता आशीर्वादात्मक लहरी तुमच्याकडे पाठवते. प्रार्थना लहरी जितक्या तीव्र तितका आशीर्वाद परिणामकारक असतो. एखादं वाईट काम, पाप करताना आपलं मन एकाग्र असतं, पण तेच बऱ्याचदा पूजा, पोथी, वाचन अथवा पुण्य करताना नसतं. म्हणतात न दारूचा प्रभाव चटकन होतो पण दुधाचा नाही. पण आपण आपल्या तब्येतीवर त्याच्या होणाऱ्या दीर्घ परिणामांचा विचार करावा. आपण जेव्हा देवी कवच किंवा शिवकवच वाचतो तेव्हा त्याचे शुभ कवच त्यातल्या सकारात्मक लहरींनी आपल्याभोवती निर्माण होत असते आणि ते आपले रक्षण करते. किंवा एखाद्या आजारी व्यक्तीसाठी, रोग्यासाठी जरी आपण ते वाचले तरी त्या शुभ कवचामुळे त्या रोग्याचे रक्षण होऊन तो त्या आजारातून बरा होतो. तसंच काही वेळा आपण कोणाला कठोरपणे बोलतो, त्याचे दोष सांगतो किंवा अपमान करतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या क्रोधामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक लहरी आपल्याकडे येऊन आपल्याभोवती अशुभ कवच निर्माण करतातच. त्यामुळे मग आपल्याला अस्वस्थ वाटू लागते, भूक कमी होते, निरुत्साह वाटू लागतो. तुम्ही क्रिया सकारात्मक करा, तुम्हाला प्रतिक्रिया सकारात्मकच मिळेल. नकारात्मक केली तर नकारात्मकच मिळणार. क्रियेला प्रतिक्रियाही होणारच. कारण लहरींचं जाळं हे सगळीकडे पसरलेलं असतं आणि ते खूपच परिणामकारक असतं. आपल्या संतांनी यावर बऱ्यापैकी अभ्यास करूनच लोकांनी कसं वागावं, आचारविचार कसे असावेत याबद्दल सांगितले आहे. गुरु बऱ्याचदा दूर अंतरावरूनही आपल्या शिष्याला दीक्षा देतात किंवा एखादा संदेश पाठवतात आणि शिष्याला तिकडे त्याची तीव्र जाणीव होते. हे बरेचदा घडले आहे. मोबाईल तर आत्ता आले, पण विचार लहरीद्वारे एकमेकांना संदेश पाठवणे ही शक्ती उपासनेने त्या काळीही अवगत करता येत होती. साई चरित्रात याचा उल्लेख आहे की श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी एका व्यक्तीकडे साईबाबांना देण्यास एक श्रीफळ दिले होते. ते ज्या क्षणी त्या शिष्याच्या हातात पडले त्या क्षणी साईंना त्याची जाणीव शिर्डी येथे झाली होती की ही व्यक्ती आपल्या गुरुबंधूनेच दिलेले श्रीफळ आणत आहे. तसेच शेगावात गजानन महाराजांनी देह ठेवताना साईबाबांना माझे सर्व शिष्य आता तुम्ही तुमच्या पदरात घ्या अशी विनंती केली आणि त्या क्षणी शिर्डीत साई अतिशय भावविवश झाले. म्हणाले, माझा भाऊ गेला. आज ही परगावी राहणाऱ्या मुलाने आईची तीव्र आठवण काढता आईला समजते व ती गलबलते. संकट काळात गुरूंचे स्मरण केल्यास त्या क्षणी आपले संकट टळते. ही त्या सद्गुरूंनी पाठवलेल्या आशीर्वादरूपी लहरींमुळेच. या आणि अशा अनेक घटना बघितल्या, वाचल्या की विचार लहरींचे संक्रमण होत असते हे नक्की. म्हणजे विचार लहरी या किती शुभ आणि सकारात्मक हव्यात. ज्या घरात बसून आपण सतत विचार करतो ते किती सकारात्मक हवेत. घरात एकमेकांशी बोलताना, अगदी स्वतःशीही बोलताना ते किती सकारात्मक हवं हे लक्षात घ्या. तरच तुम्ही ब्रह्मांडाची सकारात्मक ऊर्जा स्वतःकडे आकर्षित करू शकाल. जे तुम्ही बोलाल, ज्या गोष्टींचा आणि जसा विचार कराल तेच सगळं आकर्षित होईल. त्याच गोष्टी घडतील तुमच्या आयुष्यात आणि तुमच्याच विचारांनी तुमचं भाग्य बनेल. त्यामुळे ते सकारात्मक, चांगले हवे की नकारात्मक, दुःखी हवे की फक्त तुम्हीच ठरवू शकता. मला तर वाटतं वास्तुशास्त्रानुसार घरात फेरबदल करण्याबरोबरच आपल्या घरात प्रार्थना, उपासना, सतत चांगले विचार, एकमेकांशी सौजन्याने वागणे, कलह टाळणे एवढं जरी केलं तरी बघा किती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ते. अशा शांत आणि सकारात्मक लहरी तुमच्या वास्तूत तुम्हीच निर्माण करू शकता. तेव्हा असं सकारात्मक वागून, विचार करून एकदा त्या ऊर्जेचा अनुभव घ्याच.
तर मंडळींनो, कसा वाटला हा लेख? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.